मर्डर केस एपिसोड पहिला. लेखक श्रीपाद जोशी, जयेश मेस्त्री. What the hell is going on? My life is just full of bullshit. I don't deserve life. I don't deserve life. त्या तरुणाने स्टिअरिंगवर जोरात हात आपटला. सिगरेट पेटवतानाही त्याचे हात थरथरत होते. मध्येच तो कपाळावरचा घाम पुसत होता. अचानक त्याच्या कारने झटके द्यायला सुरुवात केली. जोराचा आचका देऊन गाडी थांबली. फक, हिला पण आत्ताच बंद पडायचं होतं. शिट. त्याने पुन्हा स्टार्टर मारला पण गाडी सुरू व्हायला तयार नव्हती. धाडकन दरवाजा उघडून तो खाली उतरला. आजूबाजूला फक्त दाट अंधार आणि सुनसान रस्ता. लांबून एका कारचे हेडलाईट त्याला दिसले. रस्त्याच्या पलीकडून सुसाट धावणाऱ्या ट्रेनचा आवाज आला. ट्रेनच्या हॉर्ननी त्याच्या डोक्यात तिडीक गेली आणि अचानक तो ट्रेनच्या दिशेनेच पळायला लागला. अभिमन्यू, सी धिस. ट्रॅकवरून नुकत्याच उचललेल्या एका डेड बॉडीकडे बोट दाखवत रेल्वे पोलीसचे कपूर म्हणाले. एका केसशी संबंधित काही चर्चा करायला अभिमन्यू कपूरांकडे आला होता. सकाळचे 7 वाजले होते. बॉडी सँडहर्स्ट रोड आणि भायखळ्याच्या मध्ये रेल्वे ट्रॅकवर सापडल्यामुळे केस रेल्वे पोलिसांच्या हद्दीतली होती. भायखळा रेल्वे पोलीस स्टेशनवर कपूर आणि अभिमन्यू बॉडीपाशी उभं राहून बोलत होते. तरुण छोकरा आहे. यंग लोकांमध्ये सुसाईड फार वाढलेत. सारख्या केसेस होत असतात, कपूर म्हणाले. अभिमन्यूने बॉडीचं निरीक्षण केलं. बॉडीचं मुंडकं धडावेगळं झालं होतं. पायही अर्धवट तुटले होते. मेलेल्या मुलाने कॅज्युअल कलरफुल चेक्सचा शर्ट आणि ब्लू जीन्स घातली होती. स्केचर्सचे शूज घातले होते. आता स्केचर्सचे शूज परवडणारा मुलगा म्हणजे श्रीमंत घरातला हे तर उघड होतं. आत्महत्या आहे, 100%. एकदम कन्फर्म आत्महत्या. डाऊट खायचा सवालच नाही ना. क्या बराबर बोला ना कपूर साहेब. रेल्वे ऍक्सिडेंट्स आणि डेथ हँडल करणाऱ्या कपूर साहेबांना पाहून पाटील शेकहँडसाठी हात पुढे करत म्हणाला. Sample complete. Ready to continue?